नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे हरिश्चंद्र गडावर। आता वाजलेत सकाळचे 5:30। चला जाऊया पुढं। इकडे गाडी बंद पडली, ती जरा आम्ही साईडला करतो। जरा धक्का मारून दे धक्का। व्हील पकड़ लिए लो भैया, व्हील पकड़ लिए लो उसका। आगे का व्हील पकड़ लिए। फिर काय का धक्का है? वो आगे से उठा वो तुम हुआ व्हील लॉक हो गया। कितने बोल रहे हो? व्हील लॉक हो गया है, अरे उसको देखना पड़ेगा, थोड़ा साइड में नहीं होएगा क्या? या गाडीचे व्हील लॉक झाले, त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक झालेली आहे। आम्ही बघू, ट्राय करतो धक्का मारून। झालीच जर तर बघ ज्याच्या चीज माग ना, कपडा आहे का? कपडा आहे क्या? कपडा नहीं है। कपड़े है क्या? कपड़े नाही। गाडी तर काढली आम्ही। चला जाऊया पुढे। आता सध्या मी कसारा घाट क्रॉस केलेला आहे। इकडे खूप ट्रॅफिक झाली होती, गाडी बंद पडली होती म्हणून। तर जाऊ पुढं। चला जाऊया पुढं। इकडे सध्या रस्त्याची हालत जाम बेकार आहे। मला वाटते आपल्या टायरन हवा पण कमी आहे। इकडेच आम्ही नाश्ता करायला थांबलो, कारण आता पुढं काही भेटणार नाही, सगळं बंद आहे तिकडे।
किती भाऊजी एकाचं किती आहे एकाचं किती म्हणजे एकाचं किती आहे 30 रुपये हां पर पर्सन 30 रुपये इथून तिकीट घ्यायला लागते. तिकीट घेऊन आपण वरती जायचा. स्वप्नील गेलेला आहे तिकडं तिकीट काढायला. तिथं आता गाडी चेक करतील ते काही दारू वगैरे नेतात का नाही ते चेक कर. आता आम्ही पोचलो इकडं. गाडी पार्किंगला लावले. गाडी पार्किंगचे 50 रुपये चार्ज करतात. इकडं जामच थंडी आहे. तुम्ही रेनकोट घालूनच या म्हणजे घेऊन या इथे येऊन घाला. हा आमचा मित्र मंगेश मोरे थोडा लाजतोय. हा मंगेश कांबळे. हा स्माइल तर देखो. आणि हा प्रशांत. हे तिघे पण रेनकोट आणायला विसरलेत दोघे. स्वप्नीलने आणले. आता यांची परिस्थिती बघू आपण पुढं कशी होते. बाकी एकदम खतरनाक व्ह्यू आहे इथला. हे बघू शकता. मोठा वॉटरफॉल आहे. इथे खूप सारे वॉटरफॉल आहेत. कधीपासून खूप पाऊस लागला होता. आता जरा कमी झाले. इथे तुम्ही पण या कधी. खूप मजा येईल तुम्हाला.
इथं सध्या इथं पूर्ण धुक्का झालेला आहे. तुम्हाला दाखवतो. जे लोक कचरा करतात ते उचलून इथे एक दगडांची बावडीसारखी बनवलेली आहे, त्याच्यात कचरा टाकतात. जसा जसा वरती चाललोय आम्ही एकदम धुक्का असा वाढत चाललाय आणि हवा पण एकदम जोरात चालू आहे. तुम्हाला आवाज थोडा थोडा येत असेल. अजून अर्धा किलोमीटर आहे इथून. पण एक चांगली गोष्ट आहे, इथे चढताना जास्त दम वगैरे लागत नाही. इकडं असे छोटेसे हॉटेल आहेत. इथं आता एवढा धुक्का झालेला आहे का समोरचे मित्र कुठे आहेत समजत नाही. त्यांना आवाज देऊन विचारायला लागते कुठे आहे तुम्ही. इथे वर छोटेसे हॉटेल आहे. हा इकडं वर तुम्हाला छोटे छोटे हॉटेल भेटतील. बारीक बघायचं एकदम. आता त्या दुःखामध्ये काही दिसणार आहे, काहीच दिसू शकत नाही ना. तर तुम्ही आता त्यांचा ऑगस्ट निघेल, सप्टेंबर ऑक्टोबरच्या पिरियडमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला फुलं भेटतील किंवा फोटो काढायला चांगला भेटेल. किंवा इकडं सनराईज पॉईंट आपला महाराष्ट्रामधला एक नंबरचा. काका बोलत होते की आता सध्या इथे धुक्का खूप आहे, काही बघायला भेटणार नाही. ते सांगतात की थंडी चालू झाल्यावरती यायचा तेव्हा सनसेट पॉईंट वगैरे कोकण कडा वगैरे आहे इथं, तिथले व्ह्यूज बघायला भेटतात. सध्या इथं मंदिर आहे, तिथे चाललो आहे आम्ही. काही समजत नाही